नमस्कार. आज आपण गावठी वालाच्या शेंगांची भाजी बनवतोय. या भाजीमध्ये आपण कोणत्याही पद्धतीचं वाटण टाकलेलं नाही, तरी देखील भाजी पहा किती सुंदर दाटसर झालेली आहे. चला रेसिपीला सुरुवात करतोय. त्याचपूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरुवातीला आपण तेल घालतोय. 2 ते 3 पळी इतकं तेल घालू शकता. यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की यामध्ये लसूण घालतोय. लसूण थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे 2 चमचे इतकं मी लसूण ठेचून घातलेलं आहे. आता फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवायची, नाही तर घातलेला लसूण जो आहे तो लगेच करपून जातो. एक 30 सेकंदासाठी लसूण मी मिक्स करून घेते तेलामध्ये. बघा असं परतवून घेते. फ्लेम बारीक आहे. जास्त लसूणला परतवून घ्यायचं नाही, नाहीतर तो करपतो, तो ब्राऊन होतो. आता यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चॉप करून घातलेला आहे. लसूण पहिला टाकला की काय होतं, लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त असं तेलामध्ये मिक्स होतो आणि त्यामुळे भाजी ही चवदार होते. आता घातलेला कांदा आपण शिजवून घेतोय. मंद ते मीडियम आचेवरती तुम्ही कांदा हा शिजवून घेऊ शकता. बघा कांदा मऊसर झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालतोय. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घालायचा आहे. यामध्ये कच्चा टोमॅटो असेल तर कच्चा घातला तरीही चालेल, कारण वालाच्या भाजीमध्ये जर कच्चा टोमॅटो घातला तर त्याची चव ही अजून चांगली लागते. घातलेला टोमॅटो आता आपण मऊसर होईपर्यंत शिजवून घेतोय. मंद आचेवरती मी टोमॅटो हा शिजवून घेतला. आता यामध्ये कोथिंबीर घालायची. साधारण 1 मूठभर मी कोथिंबीर घातली. आता वालाच्या शेंगा मी सोलून घेतल्यात आणि मुठीच्या अंदाजाने 3 मुठी बसतील एवढ्या या वालाच्या शेंगांचे दाणे जे आहेत ते आपण घातलेत. आता हे दाणे जे आहेत ते आपण परतवून घेतोय. फ्लेम मोठी केली आहे. 1 मिनिटभर मोठ्या फ्लेमवरती हे वालाच्या शेंगा, वालाच्या बिया आपण परतवून घ्यायच्या आहेत. जर खाली तळाला करपत असेल तर फ्लेम तुम्ही मीडियम ठेवली तरीही चालेल. मी मोठ्या फ्लेमवरती 1 मिनिटभर परतवून घेतलं. आता यामध्ये मसाले जातील. आता फ्लेम बारीक केली. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 2 चमचे इतकं मीठ इथे लागतं. जो खायचा छोटा चमचा असतो तो. घातलेले मसाले परतवून घ्यायचे. थोडंसं पाणी घालते, म्हणजे मसाला हा आहे तो तळाला लागत नाही, करपत नाही. यामध्ये धणे पावडर देखील घालायची आहे. अर्धा चमचा मी धणे पावडर घालते. गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा. गरम मसाला हा कधी कधी खूप स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे घालताना एकदम जास्त घालू नका. जर स्ट्रॉंग असेल तर कमी घाला, नाहीतर त्याचा जो वास आहे तो एकदम उग्र येतो. घातलेले मसाले आता मंद फ्लेमवरती 1 मिनिटभर आपण परतवून घेतलेले आहेत. आता यामध्ये बटाटा घालायचा आहे. 1 मीडियम साईजचा बटाटा मी त्याचं वरचं साल काढून बारीक फोडी करून घातलंय. आणि शेवग्याच्या शेंगा 2 बारीक शेंगा शेवगाच्या मी घातलेल्या आहेत. वालाच्या भाजीमध्ये शेवग्याची शेंग खूप छान लागते, त्यामुळे मी घातले. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. आता 1 मिनिटभर बटाटा आणि शेवग्याची शेंग मी मंद आचेवरती परतवून घेतली आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं. मी जास्त देखील रस्सा काढत नाही आहे. जास्त रस्सा काढल्याने जी भाजीची चव आहे ती तेवढी खास लागत नाही, त्यामुळे मी थोडासाच रस्सा काढते. त्यानुसार मी अंदाजाने पाणी घातलं, मिक्स केलं. आणि आता यावरती आपण झाकण ठेवून ही भाजी जी आहे ती शिजवून घेतोय. वरती ताटावरती पाणी घालते. आता फ्लेम मोठी ठेवून बटाटा शिजेपर्यंत आपण भाजी शिजवून घेतोय. साधारण 20 मिनिटभर मोठ्या फ्लेमवरती ही भाजी मी शिजवून घेतली. यामधला बटाटा आहे तो सहज फुटतोय, म्हणजे आपली भाजी ही शिजलेली आहे. तर रस्सा बघा, मी जास्त देखील रस्सा काढलेला नाही आहे. थंड झाल्यावरती हा रस्सा अजून दाटसर होतो. फ्लेम बंद केली. आपली गावठी वालाच्या शेंगांची भाजी ही तयार आहे. याचा रस्सा बघा किती दाटसर झालेला आहे. कुठलंही वाटण आपण वापरलेलं नाही. विदाऊट वाटणाची ही भाजी देखील खूप भन्नाट लागते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. भेटतोय पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.